तुमच्या जीवनातला अमूल्य वेळ वाचावा म्हणून डिस्क्लेमर केवळ 4च ओळींचा बनवलेला आहे, तरी तो वाचूनच व्हिडिओ पाहायला सुरुवात करावी. धन्यवाद. मित्रांनो, जय शिवराय आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या या व्लॉगमध्ये. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आपण निघालेलो आहोत गिरनारसाठी आणि आपल्या चॅनलवरची पहिली आउट ऑफ महाराष्ट्र टूर आहे. आपली पहिली आउट ऑफ महाराष्ट्र ट्रिप आहे. 4-5 दिवसाची मस्त आपली ट्रिप असणार आहे. प्रत्येक दिवसाचा आपण वेगवेगळा एपिसोड पोस्ट करू, त्यामुळं प्रत्येक दिवसाचा एपिसोड नक्की पहा. आणि गिरनार तुम्हाला माझ्या नजरेतून पाहताना कसा वाटला हे नक्की कळवा. आत्ता 3:50 झालेली आहेत. मी आता चिंचवड स्टेशनवर आहे आणि चिंचवड स्टेशनवरनं आम्ही जाणार आहोत मुंबईला. आमची 4:15 इकडनं ट्रेन आहे, कोयना एक्सप्रेस. आणि आता ती ट्रेन आम्हाला पकडायची. आम्ही आमच्या सगळ्या बाकीच्या लोकांसाठी म्हणून थांबलेलो आहोत. चला तर मग निघूयात गिरनारसाठी. तर आता आम्ही चिंचवड स्टेशनवरून निघालेलो आहे गिरनारसाठी. आणि हा सगळा आमचा ग्रुप आहे. आज आमच्या सगळ्यांचा आमचा गिरनारचा ग्रुप आहे. आणि आता आम्ही इकडनं चिंचवड स्टेशनवरनं मुंबईसाठी म्हणून प्रस्थान करतो आहे. आता आमची पुढच्या 5-10 मिनटामध्ये लोकल येईलच. चला जाऊयात मुंबईकडे. आता एक मधल्यामध्ये अजून एक गोष्ट ती म्हणजे आपण यावेळेस दादाच्या मित्रांबरोबर नाही तर माझ्या बाबांच्या मित्रांबरोबर आलेलो आहोत. आणि मला माहिती आहे दादा तू हा ब्लॉग बघताना खूप मिस करतो या ट्रिपला. आणि त्यामुळं फक्त तू मिसच करू शकतो, तू काय करू शकत नाहीस. सो मी काय म्हणत होतो बरं सोडा. मी असं म्हणत होतो की आपण बाबांच्या मित्रांबरोबर आलेलो आहोत. त्यामुळे जरा एक सोजवळ रूप दाखवूयात सगळ्यांना. आपण सगळ्यांची आधी ओळख करून घेऊयात. आपल्याबरोबर जे आज लोक आहे इतके दिवस आपल्याबरोबर 4-5 दिवस आपल्याबरोबर राहणार आहेत. काय वाटतं गिरनार आपण उद्या जाणार आहोत गिरनारला? खूप छान वाटतंय. कसा म्हणजे आता एक अध्यात्माचा अनुभव प्रचिती तिथं आपल्याला येणार आहे. नक्की नक्की. आपल्याबरोबर प्रांत पोलीस मित्र संघ म्हणजे डायरेक्ट पोलिसांचे मित्र असं आपण यांना म्हणतो, जसे पूर्ण राष्ट्रीय सहसंयोजक आपल्याबरोबर आहेत. तर काय म्हणाल सर, कसं वाटतं आपण गिरनारला चाललोय? खूप छान वाटतंय. आणि अथर्व आमच्या सोबत आहे आणि तो लॉग इन करतोय याचा आम्हाला खूप छान आनंद आहे. आणि आमची एक ट्रिप अस्वर्णीय अशी आमची एक ही छान यात्रा होणार आहे आणि आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत या गिरनार दर्शनासाठी. वा वा वा, बरं वाटलं. एवढे मोठी दिग्गज व्यक्ती आपल्याबरोबर आहेत. तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेलच माझ्या इंस्टाग्रामवर वगैरे. पण अजून एक ओळख करून द्यायची गोष्ट म्हणजे हे माझे वडील. यांनी ॲक्च्युली सगळी ट्रिप जी आहे ती आपण अरेंज केली म्हणू शकतो. यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज सगळेजण चाललेलो आहोत गिरनारला. बाबा काय सांगाल, पुढचं काय प्लॅनिंग आहे आपलं? 9:30ला ट्रेन आहे. उद्या साधारण राजकोटला आपण 10 वाजता उतरू. बाय रोड जुनागडला जाऊ. ते एक प्रेरणाधाम म्हणून ठिकाण आहे, तिथं विश्रांती घेऊन रात्री चढायला सुरुवात करायची. वा, चला. अशा प्रकारे आमचं जे प्लॅनिंग आहे ते तुमच्या सेनापतीच्या तोंडून तुम्ही ऐकलेलं आहेतच. आणि आम्हाला काही मित्र माहिती आहेत, असे काही आहेत मित्र की जे असं म्हणतील की काय रे हातामध्ये वायर घेऊन ब्लॉगिंग करतोय, माईक सांभाळता येत नाही आहे का? तर थांबा जरा, रुको जरा, सबर करो, सगळ्या गोष्टी करू. आता जरा सेटल होऊ द्यात, मग तुम्हाला कळेल की खरा ब्लॉगर कोण आहे, कसा आहे ते. चला. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आता आपण राजकोटपर्यंत जे आहे ते पोचलेलो आहे. तुम्हाला आमची ट्रेन पण दिसेल आमच्या मागं. जस्ट आत्ता खाली उतरलो आहे आणि खाली उतरलं तुम्हाला आम्ही राजकोट दाखवतो आहे. तुमचे सगळे ग्रुपमधल्या लोकांची पण झोप मस्त चांगली झाली आहे. आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला म्हणून निघतो आहे. आता बाय रोड जायचं का बाय ट्रेनने जायचं आम्हाला थोड्या वेळामध्ये कळेल, पण शक्यतो आम्ही बाय रोड जायचाच विचार करतो आहे. बघू आता काय होईल ते. आणि आता आम्ही आज जुनागडला पोचणार आहोत आणि जुनागडपासून जवळपास रात्री आम्ही गिरनार चढणार आहोत. तर आपण आता गिरनारच्या पायथ्याकडे निघतो आहे, जुनागडला. तर मित्रांनो, आम्ही आता राजकोटवर नाही का त्या बसस्टँडवर निघालेलो आहोत. आणि बघू शकता कशी मस्त भरलेली आमची 6 सीटर आहे. आणि मला मस्त असा अनुभव येतोय. सगळेजण असं भरलेले आहेत आणि आम्हाला मागं कोंबले अक्षरशः. वाह क्या सीन है.
आता आम्ही जुनागडला पोहोचलेलो आहे बाय रोड. या ठिकाणी आम्ही जेवण करून आमच्या जे राहायचे ठिकाण आहे तिकडे आम्ही चाललो आहे आता गिरनार पायथ्याला. जेवण कसं वाटतं सगळ्यांना? अत्यंत छान. गुजराती जेवणाची चवच खूप भारी आहे. खूप छान. कसं वाटतं जेवण? ताट पण भारी आहे आणि मुळामध्ये सांगायला गेलं तर इकडे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ताट अनलिमिटेड है. और ये जो है जो इस होटल के मालिक है. नमस्कार. नमस्कार जी. क्या बताएंगे आपके इस रेस्टोरेंट के बारे में? तो देख रही है सब, आपने खाना खाया, कैसा लगा आपको ही पसंद, बहुत बहुत आपको भी मालूम होता है. मैं तो मेरा झूठा तारीफ नहीं करूँगा. नहीं, बहुत बहुत बढ़िया है. उसका हाइजीन वगैरह सब क्लीनलीनेस सब बहुत बढ़िया है. ये 53 ईयर्स से चालू है. 53 ईयर्स से चालू है. बहुत यस बहुत बड़ा एक्सपीरियंस है रेस्टोरेंट का और सच में क्वालिटी भी बहुत अच्छी है आपकी रेस्टोरेंट. थैंक यू. तर आम्ही जुनागडला प्रेरणाधाम म्हणून एक ठिकाणी गिरनारच्या पायथ्याशी आम्ही थोडक्यामध्ये आता पोचलेलो आहे. ॲक्च्युली आत्ता म्हणजे खूप आधी पोचलो होतो पण माझी बॅटरी डाऊन झाली आणि माझा फोन पूर्ण स्विच ऑफ झाला. त्यामुळे मला आत येताना दाखवता नाही आला. आम्ही सगळं आवरलं आहे आम्ही आमचं आणि आसपासचे जिथे 2-3 जी काही ठिकाणं आहेत बघण्यासाठी म्हणून आणि जरा फ्रेश होण्यासाठी म्हणून चाललो आहे. तर मी तुम्हाला प्रेरणाधाम नक्की काय आहे याचं थोडंसं तुम्हाला माहिती देतो की अनेक जे साधू संत आहेत की जे गिरनारला यायचे तर त्या गिरनारला येणाऱ्या साधू संतांना त्यांच्या पायथ्याशी काही तपाला म्हणून जागा असतात. तर त्यातली एक जागा म्हणजे ती म्हणजे प्रेरणाधाम. तर ते प्रेरणाधामला एकूण 3 ते 4 मंदिरं तुम्हाला दिसतील. एक म्हणजे धर्मशाळा टाईप एक इकडे रूम्स आहेत ते उभारले आहेत भाविकांसाठी गिरनारला येणाऱ्या. रेल्वे स्टेशनपासून हे जे प्रेरणाधाम आहे ते ऑलमोस्ट 7 ते 8 किलोमीटरवर असेल. आणि एकंदर याची जर माहिती द्यायची झाली तर प्रेरणाधाम हे आतल्यात एकदम शांत आणि प्रसन्न असं ठिकाण आहे. रोज रात्री आणि सकाळी असं 2 वेळेस त्यांचा प्रेरणाधामचा स्वतःचा असं म्हणजे एक प्रसाद असतो. त्याचा पण तुम्ही आस्वाद घेऊ शकता. आता मी रात्री त्याचा आपण त्या प्रसादाचा आस्वाद घेणार आहोत. दुसरी गोष्ट म्हणजे प्रेरणाधामला झाडी वगैरे या सगळ्या गोष्टी जास्त भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळं प्रेरणाधाममध्येच असं काय म्हणतात एक प्रसन्नता येते गिरनार चढण्याच्या अगोदरच. तर मग चला हे प्रेरणाधाम नक्की काय ते फिरून बघूयात. तर मित्रांनो तुम्हाला कसा वाटला प्रेरणाधामचा परिसर? आणि आता हा प्रेरणाधामचा परिसर पाहिल्यानंतर आपण जुनागड म्हणजे गिरनारच्या पायथ्याला जी काही गावं आहेत म्हणजे गावामध्ये जे काही सौंदर्य आहे काय काय इकडं आहे त्या सगळ्या गोष्टी आपण बघायला चाललो आहे. मित्रांनो हा बघा गिरनार, जो गिरनार आम्हाला चढायचा आहे. हे जे आपल्याला समोर मंदिर दिसतंय ते मंदिर आहे ॲक्च्युली ते एक महादेव कुंड आहे. त्याची अशी आख्यायिका आहे की दर महाशिवरात्रीला इकडं जे स्नान होतं म्हणजे एक महास्नान त्या मंदिरामध्ये केलं जातं आणि तिकडं 10,000 साधू जातात आणि मोजून 10,000 साधू त्या कुंडामध्ये स्नान करायला जातात. पण बाहेर येताना एक कोण ना कोणते त्याच्यामध्ये नसतोच. म्हणजे कुठं जातो काय जातो कोणालाही कळत नाही. म्हणजे तो कुंडामध्ये खाली जातो का काय होतो कोणालाही कळत नाही. पण जातात त्यातला एक वजा होऊन परत येतो अशी आख्यायिका इथं सांगितली जाते. आता आम्ही दामोदर कुंड नावाचं एक ठिकाण आहे इकडचं तिकडं आम्ही चाललो आहे. आधी दामोदर कुंड आणि मग गायत्री मंदिर अशा या 2 जुनागडची बघण्यासारखी ठिकाणं आहेत तिकडं आम्ही चाललो आहे. कुठली गुहा?
आणि मुस्कुन सावरची गुहा, हे 3 ठिकाणं आपल्याला आत्ता बघायची आहेत. म्हणजे मी पण या ठिकाणी बऱ्याच वर्षांनी चाललो, मला पण बघायला म्हणजे मी पण विसरलो आहे नक्की काय आहे. आता बघूयात तिकडे गेल्यावर काय नक्की. चला, आत्ता आम्ही जुनागडमधल्या गायत्री मंदिरामध्ये आलेलो आहे. तर हे जे गायत्री मंदिर आहे ते जुनागडमधलं सगळ्यात पुरातन असं गायत्री मंदिर आहे आणि खूप अशी आल्हाददायक अशी शांतता इकडं अनुभवायला मिळते. गायत्री मंदिर कसं आहे काय आहे, चला बघूयात. तर मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला हे सुंदर असं शांत असं मंदिर? म्हणजे मला असं नेहमी वाटतं की तुम्ही धार्मिक असाल, आध्यात्मिक असाल नसाल, पण मला असं नेहमी असं वाटतं की मंदिरामध्ये जाणं म्हणजे फक्त आध्यात्मिक असणं किंवा देवावर विश्वास ठेवणं असं नसतं. एक त्या मंदिरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी असते, गुड पॉवर असते, जी पॉवर तुम्हाला, ती पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला त्या मंदिरामध्ये, त्या वास्तूमध्ये गेल्यावर तुम्हाला जाणवते. आणि ती खरंच आम्हालासुद्धा जाणवली आहे. आणि त्यामुळे माझं नेहमी असं म्हणणं असतं की त्या पॉझिटिव्ह पॉवरमध्ये, त्या गुड पॉवरमध्ये राहणंच हे खूप महत्त्वाचं असतं. आणि असं आता आम्ही पुढं चाललेलो आहे दामोदर कुंडकडं. तर दामोदर कुंड म्हणजे नक्की काय आहे ते पण बघूया. चला, दामोदर कुंडाला जाण्याच्या अगोदर मुचकुंद स्वामी अशा एका स्वामींचा मठ इकडं आहे. तो मठ मठाला मंदिराचं स्वरूप दिलेलं आहे, अर्थात महाराजांचे भक्तसुद्धा इकडं असणार आहेत. तर त्या मठामध्ये आपण अगोदर चाललो आहोत. पुजारी, यहाँ का इतिहास 5200 साल पुराना है. परम पवित्र भागवत में भी इस मुचकुंद गुफा का उल्लेख है तथा इसकी जो इतिहास है वो परम पवित्र भागवत में भी इसका समावेश है. जब श्री कृष्ण भगवान ने उनके मामा कंस का अंत किया था, तब कंस का परम मित्र था कालयवन. कालयवन ऋषि पुत्र था, लेकिन वो कालयुग में पैदा हुआ था, इसलिए उसका नाम था कालयवन. कालयवन ने शिव जी की अनुष्ठान किया था, शिव जी की तपस्या की थी और शिव जी से उन्हें वरदान मिला था कि उन्हें अस्त्र शस्त्र पशु पंखी मनुष्य स्त्री कोई उन्हें पराजय कर सकता नहीं है. उसी वरदान के लगते हुए उसने उसके मित्र कंस का बदला लेने के लिए श्री कृष्ण भगवान के साथ युद्ध की घोषणा की. तब मथुरा नगरी की रणभूमि में श्री कृष्ण भगवान ने वो युद्ध की घोषणा स्वीकारी. उनको स्वयं को पता था कि मैं इस कालयवन को पराजय नहीं कर सकता, इसके पास शिव जी का वरदान है. फिर भी श्री कृष्ण भगवान ने वो युद्ध की घोषणा स्वीकारी और श्री कृष्ण भगवान ने बोला कि ये युद्ध हम दोनों के बीच में है, इसमें हमारी सेना या प्रजा का कोई भोग नहीं चाहिए. तब श्री कृष्ण भगवान ने मथुरा नगरी की रणभूमि में वो युद्ध चालू किया. वहाँ से श्री कृष्ण भगवान रणभूमि छोड़ के भागे और भागते भागते गुर्जर नगरी मतलब गुजरात में आए. और गुर्जर नगरी में भागते भागते वो थक गए तो एक पेड़ के नीचे आराम करने के लिए बैठे. पीछे से कालयवन के पीछे भागता भागता आया. उसने जोर से चिल्लाया, हे रणछोड़, हे रणछोड़. श्री कृष्ण भगवान रणभूमि छोड़ के भागे थे, इसलिए उनका नाम पड़ा रणछोड़. जो अभी डाकोर में पूजते कदम का झाड़, वो जो कदम का वृक्ष पूजते, वो अभी डाकोर में उनकी नई स्थापना हुई, उनका नया नाम हुआ रणछोड़ राय. वहाँ से श्री कृष्ण भगवान भागते भागते इस गुफा में आके छुपे. इस गुफा में पहले से मुचकुंद राजा थे, वो सो रहे थे. जब देवता और दानवों का बड़ा संग्राम हुआ था, तब सभी देवताओं को देवलोक छोड़ के भागना पड़ा था. सभी देवताओं ने मिलकर निश्चित किया कि पृथ्वीलोक पर एक ऐसा व्यक्ति है जो हमें हमारा देवलोक वापस दिलाएगा तथा इस राक्षसों को मार भगाएगा. तब सभी देवता पृथ्वीलोक पर गए और जो मुचकुंद राजा थे
उन्हें बोला कि हे मुचकुंद राजा, आप देवलोक में आओ, युद्ध जीतो और हमें हमारा देवलोक वापस दिलाओ। मुचकुंद राजा को वरदान था कि उन्हें युद्ध में कोई पराजय नहीं कर सकता। उस वरदान के चलते हुए मुचकुंद राजा कोई भी युद्ध हारे नहीं थे, हमेशा सर्व युद्ध जीत गए थे। तब मुचकुंद राजा ने निश्चित किया, वो देवलोक में गए और देवलोक में जाके वो युद्ध जीता। और एक दिवस के समय अंतर में जो मुचकुंद राजा ने वो देवलोक में युद्ध जीता, तब सभी देवता उनके ऊपर प्रसन्न हुए और बोला कि हे मुचकुंद राजा, आपको वरदान में जो चाहिए वो मांगिए, हम पूर्ण करेंगे। तब मुचकुंद राजा ने ऐसा बोला कि मुझे कुछ नहीं चाहिए, मेरे पास धन दौलत सब है, मुझे मेरे घर परिवार के पास पृथ्वीलोक पर वापस जाना है। तब देवताओं ने बोला कि ये संभव नहीं है, क्योंकि आपने जो एक दिन देवलोक में बिताया है उसमें पृथ्वी पर एक युग बदल गया है, अभी आपका वंश वारिस कोई बचा नहीं है, आपको दूसरा कुछ वरदान में चाहिए, वो मांगिए। तब मुचकुंद राजा ने ऐसा बोला कि मुझे वरदान में अब कुछ नहीं चाहिए, मैं लड़ाई करके थक गया हूँ, मुझे सोना है, आप मुझे वरदान दो कि मुझे कोई उठाए नहीं। तब ब्रह्मदेव ने उन्हें वरदान दिया कि आप सो जाओ, जो कोई आपको निद्रावस्था में से उठाएगा तो आपकी पहली नज़र से, पहली दृष्टि से सामने वाला व्यक्ति जल के भस्म हो जाएगा। तब नारायण भगवान ने भी उन्हें वरदान दिया कि आपकी निद्रावस्था पूर्ण होंगी तो मैं आपको नए स्वरूप में दर्शन दूंगा। जब द्वापर युग में श्री कृष्ण भगवान कालियवन को पीछे भगाते भगाते यहाँ तक लाए, श्री कृष्ण भगवान को ज्ञात था कि इसके पास शिव जी का वरदान है, मैं इसे पराजय नहीं कर सकता, फिर भी उन्होंने युक्ति से कालियवन को पीछे भगाते भगाते यहाँ तक लाया। और जो मुचकुंद राजा सो रहे थे उनके ऊपर श्री कृष्ण भगवान ने उनका वस्त्र बिछा दिया और वो छुप गए। पीछे से कालियवन आया, कालियवन ने देखा ये तो श्री कृष्ण भगवान का वस्त्र है, लेकिन उसे ज्ञात नहीं था कि ये मुचकुंद राजा सो रहे हैं। और जोर से उसने लात मारी और वस्त्र खींचा। वस्त्र खींचते ही जो मुचकुंद राजा की निंद्रा अवस्था भंग हुई और उनकी पहली दृष्टि से कालियवन जल के भस्म हो गया। तब जब नारायण भगवान ने उन्हें वरदान दिया था कि मैं आपकी निद्रावस्था पूर्ण होंगे तो मैं नए स्वरूप में दर्शन दूंगा, और श्री कृष्ण के स्वरूप में नारायण भगवान ने मुचकुंद राजा की निद्रावस्था भंग होते ही दर्शन दिए और बोला कि मुचकुंद राजा, आपको वरदान में जो चाहिए वो मांगो, आपने निद्रावस्था में भी एक पाप का नाश किया है। तब मुचकुंद राजा ने ऐसा बोला कि अभी मुझे कुछ नहीं चाहिए, मैं लड़ाई करके थक गया था, मुझे अब आराम भी मिल चुका है, अभी मुझे आपकी चरणों में जगह चाहिए। तब मुचकुंद राजा को श्री कृष्ण भगवान ने वरदान दिया कि आप यहाँ से मुचकुंद राजा के जगह मुचकुंद महादेव करके पूजा होंगे और आपका दूसरा अवतार नरसिंह मेहता के स्वरूप में होगा। और जो मुचकुंद राजा ने वरदान मांगा था कि मुझे आपकी चरणों में जगह चाहिए, उसके सिवा कुछ नहीं चाहिए। तब श्री कृष्ण जो मुचकुंद राजा थे उनका दूसरा अवतार, दूसरा जन्म माने नरसिंह मेहता, जो श्री कृष्ण की चरणों में भजन गाते थे। जो कालियवन था, कालियवन की भस्म में से आवाज आई कि हे रणछोड़, मैं भी तेरे पीछे पीछे यहाँ तक आया हूँ, मेरा भी कुछ कल्याण कर। तब श्री कृष्ण भगवान ने उनके आभूषण तथा भस्म लेके इसके बाजू का पर्वत में स्थापित किया और बोला आज से तुम्हें चारों वर्ण पूजेंगे और आप दातार पीढ़ करके पूजाओगे। अभी इसके बाजू का पर्वत है जो सखी दातार बोलते हैं, वो स्वयंभू कालियावन है। जो मुचकुंद राजा है उनका दूसरा अवतार, दूसरा जन्म माने नरसिंह मेहता, जो श्री कृष्ण की चरणों में भजन गाते थे। यहाँ का इतिहास भागवत में भी आपको सुनना मिलेगा और ये 5200 साल पुरानी जो शिवलिंग है वो 5200 साल पुरानी शिवलिंग। ओम नमो नमो आपने हमारे चॅनल के लिए इतना वक्त दिया इसके लिए बहुत बहुत नमो नमः। व्हिडिओ स्किप केलं रे, मला खरं सांगा कोणी व्हिडिओ स्किप केला? अरे मला कसं कळतं, अरे मला सगळं कळतं। ज्यांनी व्हिडिओ स्किप केला त्यांनी पुन्हा एकदा मागं जा आणि व्हिडिओ पुन्हा एकदा बघा। खरं भागवत जे आपलं साहित्य आपण म्हणतो की हिंदू धर्म की जय, सियावर रामचंद्र की जय, पण जो हिंदू धर्म ज्या भागवत ग्रंथावर आधारित आहे त्या भागवत ग्रंथातली ही दंतकथा आहे आणि अशा कथा शक्यतो ऐकायला मिळत नाहीत। आणि आपण जे ऐकलेल्या आणि अशा मोठ्या पंडितांच्या आपल्याला तोंडून या कथा ऐकायला मिळतात। आता आपण कुठलाही वेळ न दवडता थेट देवकुंड बघूयात। मी देवकुंड म्हणलो, दामोदर कुंड आपण बघतोय। देवकुंड आपल्या महाराष्ट्रामध्ये आपले दामोदर कुंड बघू शकता की सगळीकडून पाणी आणि उत्कृष्ट असं आर्किटेक्चर आणि सगळ्या गोष्टी आपल्याला इकडे बघायला मिळतात। हे जे आहे ते दामोदर कुंडाच्या इकडचं सुंदर आणि शांत असं मंदिर।
ते जर तुम्ही इकडे बघितलं या मंदिराचं वैशिष्ट्य तर इकडे आपल्याला एका बाजूला सूर्यास्त आपल्याला दिसतो. माझ्या बरोबर मागं गिरनार पर्वत दिसतो आणि माझ्या बरोबर उजव्या बाजूला आहे ते देवकुंड आहे आणि मागं जे आपण आत्ता बघून आलो ती गुहा आहे. मला माहिती आहे हा व्लॉग खूप जास्त मोठा झालेला असणार आहे, म्हणजे 10 ते 12 मिनटात तरी आरामात झालेला असणार आहे. पण विनंती आहे की तुम्ही पूर्ण बघितला असेल, जर नसेल बघितला तर प्लीज 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 पूर्ण बघा हा व्लॉग, जेणेकरून तुम्हाला आपला हिंदू धर्म एवढा श्रेष्ठ काय, एवढा पुरातन काय आहे ते एक एक पुरावे तुम्हाला मिळतील. आणि हो, आपलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गिरनार स्वारी. उद्या आपण चाललेलो आहोत गिरनारवर. आपण म्हणजे उद्या म्हणजे आजच आम्ही रात्री निघतोय. पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला गिरनार संपूर्ण बघायला मिळणार आहे. गिरनारवरच्या बारीक सारीक गोष्टी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. गिरनारवरची एकनेक पायरीची मजा मी तुम्हाला उद्या देण्याचा प्रयत्न करणार आहे. आपण आता भेटणार आहोत पुढच्या पार्टमध्ये. तोचपर्यंत सगळ्यांना नमस्कार. जय शिवराय.